सोलापुरात प्रथमच मिळते अनलिमिटेड आमरस थाळी केवळ 350 रुपयाला। उन्हाळा सुरू झाला आहे। उन्हाळ्यातील सर्वांचा आवडता पदार्थ तो म्हणजे आमरस। आमरस थाळी ट्राय करायची, ती देखील अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्या सोलापुरात नवीनच सुरू झालेलं आहे श्री भोज थाळी। येथे मिळते अनलिमिटेड थाळी आमरसची फक्त 350 रुपयामध्ये। श्रीभोज येथे एंट्री केल्या केल्या आपल्याला पाहायला मिळते खवय्यांची गर्दी। प्रशस्त बैठक व्यवस्था असून श्रीभोज हे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असून यांच्या थाळीमध्ये सर्व पदार्थ मिळणार आहेत अनलिमिटेड, जसे की लोणचं, चटणी, ताक, रस्साभाजी, सुकी भाजी, त्याबरोबरच रोटी, पुरी, सब्जी, सगळं काही अनलिमिटेड। शुद्ध शाकाहारी असं यांचं हे जेवण बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटतं। अनलिमिटेड व्हेजचे सर्व पदार्थ खायचे, त्याबरोबर आमरसवर देखील ताव मारायचे आणि स्वीट पदार्थ देखील खायचे, तर हे मला अगदी बेस्ट ऑप्शन वाटलं। सर्वच्या सर्व पदार्थ एकदम यम्मी आणि टेस्टी वाटले आणि राईसचे देखील बरेच पदार्थ उपलब्ध आणि वरून मस्तपैकी अशी यांची तुपाची धार। अनलिमिटेड व्हेज थाळी इथे बघू शकता। इतके सारे पदार्थ बघून माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं। यांची थाळी ट्राय करण्यासाठी मी आलेले आहे फक्त आमरस आणि आमरस बघून। तर जेवणाचा श्री गणेशा आपण करूयात आमरस सोबत। आमरसची थिकनेस आपण पाहू शकतो। मस्तवालं फिलिंग येतंय। गरम बाहेर सोलापूरचा इतका उन्हाळा आणि थंडगार गोडसर असं हे आमरस एकदम यम्मी आणि टेस्टी आहे आणि इतक्या बजेटमध्ये हे अनलिमिटेड मिळते। मग काय, येऊ द्या आणखीन एक भरपूर वाटा आमरस खा आणि शनिवार रविवारचा मस्तपैकी इथं यायचा प्लॅन तर केलाच पाहिजे। वेलकम ड्रिंकमध्ये दिलेला आहे जलजिरा आणि ताक। स्टार्टरमध्ये दिलेला आहे हे चाट। मस्त आंबट गोड तिखट असं आणि एकदम थंडगार अशी टेस्ट आहे। स्टार्टरमध्ये दिलेला आहे ढोकळा, अगदी मऊ आणि फ्लफी आहे। हे काठी रोल तुम्ही या चटण्यांसोबत ट्राय करू शकता। मेन कोर्समध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि त्यांचा मेनू प्रत्येक दिवशी चेंज होत असतो। तर मी आता पुरीसोबत ट्राय करणार आहे यांची ही पालक पनीर। पुरी अगदी तोडतानाच मऊ लागली आणि पनीर सुद्धा अगदी मऊ आणि फ्रेश वाटलं मला। ज्वारीची भाकरी गूळ आणि तुपासोबत। हा आहे गरमागरम फुलका, अगदी मऊ आणि गरम गरम आहे, तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावर देतात ते मस्तपैकी तूप आणि हे मी ट्राय करणार आहे शेवभाजीसोबत। सगळं जेवण अगदी चवीला बॅलन्स वाटतं, जास्त तिखट नाही किंवा जास्त गोड देखील नाही। जेवण करता करता असं गुजराती कढीची वाटी जी आहे उचलायची आणि तोंडाला लावायचं। मस्तपैकी गरमागरम कढी जी आहे ना ती प्यायची मजाच वेगळी असते। फुलक्यासोबत मी ट्राय करते हा मसाला शेवगा। तुम्हाला जे जे पदार्थ आवडतात तेच तुम्ही वाढून घ्या आणि इतक्या ऑप्शन्स आहेत त्यांच्या भाज्यांमध्ये, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इथे मिळतील। श्रीभोज थाळी यांची आणखीन एक स्पेशालिटी म्हणजे दर रविवारी यांच्याकडे डाळ बाटी चुरमा असतो। राईसमध्ये 3 ऑप्शन असतील, डाळ खिचडी, लेमन राईस, प्लेन राईस आणि सर्वांवर मस्तपैकी तुपाची धार देखील असते। लास्टला डेझर्टमध्ये आमरससोबत आणखीन एक पदार्थ दिलेला आहे तो म्हणजे ॲपल हलवा। असे वेगवेगळे गोड पदार्थ हे रोजच असतात आणि वेगवेगळे चेंज होत असतात। सर्व पदार्थ आणि त्याची चव मला खूप भारी वाटली। इथं शनिवार रविवार यायचं असेल तर तुम्हाला वेटिंगला बसावं लागेल, पण एवढं छान जेवण आहे म्हणून भरपूर वाढून घ्यायचं आणि वाया घालवायचं असं अजिबात करू नका। अन्नाची नासाडी करू नये। इतके छान छान पदार्थ आपल्या जिभेचे चोचलेही पुरवतं आणि पोटही भरतं। मला तर ही थाळी खूप आवडली। तुमच्या शहरातली स्पेशल अनलिमिटेड थाळी प्लेस कोणती आहे हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि उन्हाळा आहे तोवर मस्तपैकी आमरसवर काय करायचं आहे, ताव मारायचं आणि भरपेट असं आमरस खायचं आहे। एकदम चांगलं आहे इकडचं फूड। आम्ही फर्स्ट टाइम आलो है, खूप चांगलं वाटलं है आम्हाला, एकदम मजा। तो सोलापुर में फर्स्ट टाइम ऐसा है कि राजस्थानी प्योर राजस्थानी खाना पहली बार मिल रहा है यहाँ पे। हम लोग इधर इतने दिन से आते, मैं प्रॉपर बीजापुर से हूँ, लेकिन सोलापुर का खाना एकदम ऐसा आमरस, घर का आमरस सिर्फ राजस्थान लोग ही बना सकते हैं। एकदम ज़बरदस्त लोग हैं।
खाना भाजी वगैरह वैरायटी जितना अपन देते ना उसका डबल खाना है यहाँ पे, और सब एम्बियंस तो आप लोग देख रहे हो एकदम ज़बरदस्त है। हॅलो, आम्ही आज आलेले आहोत श्री भोज इथे आणि इथे व्हरायटी ऑफ फूड आणि क्वालिटी आणि हायजीन फार मेंटेन आहे आणि सर्वप्रथम सोलापुरात हे फार कमी रेटमध्ये आणि फार व्हरायटी आणि क्लिनिनेस आहे. थँक्यू फॉर द युअर सर्विस. आमरस थाळी खाऊन मन आणि पोट दोन्ही काही तृप्त झालेलं आहे. जर तुम्ही सोलापुरात आलात किंवा सोलापुरात असाल तर यांची थाळी खायला विसरू नका. तुमच्या आवडीचे प्लेसेस मला देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथे स्पेशली आमरस थाळी ट्राय करण्यासाठी आपण पाहू शकतो की लोकांची गर्दी किती आहे. ॲम्बियन्स, फूड क्वालिटी या सर्व गोष्टी मला तर खूप जास्त आवडल्या. तुम्ही सुद्धा इथे या आणि मनसोक्त थाळी एन्जॉय करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तसेच अशाच फूड रिलेटेड कंटेंटसाठी सबस्क्राईब करा टेस्टी ट्रॅव्हलरला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.